मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे चिडचिडीने आपल्याची साथ गमावू नका. चिडचिडीने आपल्याची साथ गमावू नका. काय ते बघा. ओटसोट वृद्धांची चिडचिड आणि बडबड अशी खूप साधी गोष्ट वाटते, पण कधी कधी शिल्लक वाटणारी ही समस्या एवढे मोठे रूप घेते की नंतर आपण तर सोडाच, आपली माणसेही आपल्या जवळ जायला कचरू लागतात. या समस्येबाबत काही सल्ला इथे देत आहोत. काय ते बघूया. ज्या कुटुंबासाठी दिवस रात्र भेटलो, आता वयाच्या या टप्प्यावर त्यांच्या सोबत हसत खेळत दिवस घालवावेत असे कोणाला वाटत नाही. काही केसेसमध्ये खरोखरच वृद्धांच्या दुर्दशेला व एकांतवासाला कुटुंबीय पूर्णपणे दोषी दिसून येतात, पण कित्येक ठिकाणी स्थिती अशी असते की यासाठी दोषी असतो साधनांचा अभाव, कमी वेळ व बदलती स्थिती. जर याबाबत ग्रामीण भाग पाहिला तर तिथे वृद्धापकाळ एवढा त्रासदायक नसतो, कारण तिथे कुटुंबाशिवाय शेजारच्या लोकांशी हास्य विनोदासाठी वेळेचा अभाव नसतो. समवयस्क लोकांचा ग्रुप सहजतेने मिळत बनत असतात. शहरातील स्थिती याच्या उलट असते. कित्येकदा तर अशी स्थिती होते की एकाच कुटुंबातील अनेक जण एकमेकांशी अनेक दिवस बोलू शकत नाही. आता अशा वेळी एकाकी उठसूट बडबड चिडचिड करणाऱ्या वृद्धाकडे कोण लक्ष देणार? जर या पैलूवर प्रकाश टाकला तर कित्येकदा कारण योग्य असूनही कुटुंबीय वृद्धांजवळ बसायला बोलायला कचरू लागतात. कारण जेवढा वेळ ते बोलतात तेवढा वेळ तक्रारी ऐकवणे, नाराजी दाखवणे, टोमणे मारणे हेच करतात. अखेरीस दोन्ही पक्ष एकमेकांच्या तक्रारी करीत आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात. कोणतीही समस्या एकटी येत नसते, कुठून ना कुठून त्याचे समाधान येत असते. या बाबतीत सहकार्यासाठी काही प्रयत्न वृद्धांनीही करायला हवे. कारण फक्त कौटुंबिक सुख शांतीचा नसतो, परंतु असंतुष्ट मन आणि चिडचिड वागणे वृद्धावस्थेतील व्याधी आणखी जास्त वाढतात. फक्त काही छोटी छोटी कारणे ओळखून सुधारणावादी प्रयत्नाची गरज असते. पुढे बघूया काय ते. असमर्थतेची जाणीव. यावेळी शरीराची क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते. यासाठी वाटू लागते की आपण जर काही करण्यात सक्षम राहिले नाही आणि जी आहे ती करतानाही उपकार दर्शवते. जरी शरीराची क्षमता गेली असली तरी मेंदू कधीही वृद्ध होत नाही. तो अखेरपर्यंत तल्लख राहतो. यामुळे आपण कोणत्याही कामाचे राहिलो नाही असा विचार करू नका. आपल्याला आणखी महत्वाचे व सक्षम ठेवण्यासाठी स्वतःतील खूबी शोधा. नक्कीच काही ना काही खास आपल्यासाठी असेल. पुढे बघूया मित्रांनो. एकाकीपणाचे दुःख. काय ते बघ. या दुःखाचा उपाय जरी आपल्या माणसाशी जवळ वाढवून होऊ शकत असेल तर हे कोणी सांगितले की आपुलकी म्हणजे फक्त रक्ताची नाती व माणसेच आजूबाजूला असावी? हा काळ क्वांटिटी टाइमचा नसून क्वालिटी टाइमचा आहे, हे लक्षात ठेवा. जेवढा वेळ कुटुंबासोबत घालवण्याची संधी मिळेल तेवढा आनंदात घालवा. आपला त्रास आणि तक्रारी अवश्य सांगा, पण तो रोजची कटकट वाढून देऊ नका. त्यांच्या
व्यस्ततेची व असमर्थतेची जाणीव आपल्याला आहे हे त्यांना जाणून घ्या. याशिवाय पूर्वी कामाच्या व्यापामुळे जे छंद जोपासायला आले नाही ते आता ह्या वयात अवश्य जोपासा. भावनांवर ताबा काय ते बघा. सामान्यतः आपण नेहमी ऐकत असतो की काय म्हाताऱ्याप्रमाणे बडबड व चिडचिड करीत आहे. बडबड व चिडचिड ही म्हातारपणाची ओळख झाली आहे का? चला तर ही ओळख बदलून टाकू. वय आपल्या पद्धतीने वाढू द्या, पण वृद्धत्व दूर ठेवा. आपल्या भावनांच्या उसळ्या, राग, चिडचिडेपणा, नाराजी यावर नियंत्रण ठेवा. घरच्यांवर व नोकरांवर अजिबात रागावू नका. त्याऐवजी शांत साधी पद्धत अनुसरा. शांत आणि साधी पद्धत अनुसरा. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हसून जगण्याचा प्रयत्न करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जरूर करा. नमस्कार. जय हिंद.